हॅलो, नमस्कार. ऑफिसवरून आले, हातपाय धुवून मस्त गरमागरम चहा घेतला आणि त्यानंतर मग दिवाबत्ती केली. आज गुरुवार होता, मला उपासनासुद्धा करायची होती आणि आमच्यापैकी कोणीही दिवा लावत असेल ना किंवा दिवाबत्ती करत असेल तर अद्विकनं अगदी स्वतःहून येतो आणि तो सुद्धा आमच्या जोडीला नमस्कार करतो, पाया पडतो. सो ही एक त्याला छान एक चांगली सवय म्हणता येईल जी अशी लागलेली आहे. आणि हा देवारा ना तुम्ही टी व्ही युनिटच्या इथे बघत होता, जो की आम्ही आता टेबलवर शिफ्ट केला आहे, कारण ना अद्विक तिथे जाऊन देव वगैरे काढून खेळत असायचा, दिव्याला हात लावायचा. सो त्याला 1-2दा चटकेसुद्धा लागलेले आहेत, म्हणून म्हटलं थोडीशी काळजी म्हणून आपणच तो वर शिफ्ट करूयात. सो मी उपासनासुद्धा करून घेतली आणि आईने तोपर्यंत सगळा स्वयंपाक बनवलेला. आज भाजी काही माझ्या आवडीची नव्हती, म्हणून मग मी माझ्यासाठी इन्स्टंट असा भात फ्राय करायला घेतला. आता माझी अशी थोडीशी ही सवय आहे की मला ही भाजी नको, ती भाजी नाही आवडत असं, पण मी खूप ट्राय करेन की असं अवॉइड करायचं, कारण ॲक्च्युली सगळ्याच भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि मी खाल्लं तरच अद्विक खाईल. पण ठीक आहे. त्यानंतर ना ही जी डस्टबिन आहे ना छोटीवाली, जी किचनवर मी ठेवते, ह्याच्यामध्ये ना मी सगळं खरकाटं टाकते आणि हे ना मला खूप कन्व्हिनियंट वाटतं जेव्हा आपण कचरा वेगळा करतो. म्हणजे डस्टबिनसुद्धा चांगल्या राहतात आणि आपल्याला कचरा, एक सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा ठेवता येतो. सो इकडे मस्त वरण, घेवड्याच्या शेंगांची भाजी, जी की मला आवडत नाही, म्हणून मग मी माझ्यासाठी मस्त असा भात फ्राय केलेला आणि आता मस्त आम्ही जेवण केलं. सो जेवणानंतर भांडी, ओटा, गॅस सगळं साफ करून घेतला आणि माझं असं आहे की मी रात्री ना झोपताना, म्हणजे रात्रीच्या किचन क्लिनिंगनंतर ट्रॉलीज पण एकदा फक्त कपडा फिरवून घेते, जस्ट नॉर्मल पाण्याचा, कारण ना मग आठवड्यातून आपण क्लीन करतोच, पण मग ते पूर्ण जास्त घाण होत नाही आणि आठवड्याभराची जेव्हा कामावरतो तेव्हा आपल्याला ते जरा इझी पडतं. सो तुम्ही बघू शकता, मी फक्त एकदाच असं स्वच्छ पाण्याचा कपडा मारला आहे, तरी पण चांगले ट्रॉल्याज निघल्या आहेत. आणि आता ह्यांचं मिशन चालू होतं, कारण अद्विकला थोडं बरं नाही, त्याच्यामुळे ना त्याच्या तोंडाची टेस्ट बिघडली आणि तो जरासं खायला नाटकं करतो आहे. सो ह्यांनी ना दूध घेतलेलं आणि ड्रायफ्रूटचा क्रश त्याच्यामध्ये घालून ते त्याला भरवत होते आणि त्याची अशी काही नाटकं चालू होती. सो ह्यांची मला खूप हेल्प होते ह्या ठिकाणी, कारण ना तो काही खात नसला ना की हे त्याला खेळून खेळून खाऊ घालतात आणि तो त्यांच्या हातचं खातोसुद्धा. सो त्यांचं मिशन चालू होतं, तोपर्यंत मी माझंसुद्धा मिशन चालू केलं लादी पुसण्याचं आणि अद्विकने ते सगळं खाल्लं. सो ते त्यांच्या हातचं चांगलंच खातो आणि त्यांचं मिशन कंप्लीट झालं आणि माझंसुद्धा मिशन कंप्लीट झालं लादी पुसायचं. आता कपडे ना आई धुवून ठेवते आणि ती टेरेसवर वाळायला घालते. सो तिने काढून आणलेले, घडी करून बकेटमध्ये ठेवलेले, मला फक्त आता जे जागच्या जागेवर ठेवायचे होते. सो ते सगळं मी सॉर्ट केलं आणि ना अद्विकचं कबड थोडंसं अस्तव्यस्त झालेलं, म्हणजे आम्ही पूजेलासुद्धा गेलेलो. सो ते नवीन कपडे, जुने कपडे, म्हणजे डेली यूजचे वगैरे सगळे मिक्स झालेले, म्हणून म्हटलं चला वेळ आहे आणि तो पण खेळत होता, म्हणून म्हटलं चला सॉर्ट करून ठेवूयात, तेवढंच आपलं जेव्हा संडेचं किंवा सॅटर्डेचं माझं काम वाचेल, म्हणून ते करायला घेतलं. आणि अद्विकची ना संध्याकाळी यांनी जाऊन हेअरकट केली आणि मी मालिश केली, तेव्हा त्याचा दरच असं तुरा उभा केलेला. सो छान असे हेअरकट त्याला दिसत होते आणि आमची नवीन हेअरस्टाईल कशी वाटते मला सांगा. सो चलो बाय, व्हिडिओ इथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.